कैमरा के सामने, टीवी कैमरा के सामने कितना लाए हो? अच्छा, लाओ लाओ, और ऐसे कुर्ते में रख देते हैं। टीवी पे देखा कि नहीं देखा आपने? पश्चिम बंगालच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री विराजमान झालाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत 9 मे 2026 रोजी कोलकात्याच्या ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राउंडवर सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। শুভেন্দু অধিকারী ঈশ্বরের নামে শপথ করিতেছি যে। पण शपथविधी सुरू असताना सोशल मीडियावर मोदींचा एक जुना 2016 सालचा व्हिडिओ व्हायरल झालाय। तुमचा भूतकाळ तुमची पाठ सोडत नाही असं म्हणतात, तसंच काहीसं इथं घडलंय। या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी एका स्टिंग ऑपरेशनचा दाखला देत सुवेंदू अधिकारी खिशात कसे पैसे घेतात याची नक्कल करून खिल्ली उडवताना आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करताना दिसतात। ज्या नेत्यावर मोदींनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, आज त्यांनाच मुख्यमंत्री केले भाजपनं। हे सगळं पाहताना महाराष्ट्रात अजित पवारांसोबत जे घडलं त्याची आठवण येऊ शकते तुम्हाला। मोदींनी भोपाळच्या सभेत अजितदादांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आणि काही दिवसांमध्येच तेच अजितदादा महायुतीमध्ये सत्तेत सामील झाले। बंगालमध्येही तसाच प्रकार घडलाय। त्यामुळेच काँग्रेसनं तो जुना व्हिडिओ एक्सवर शेअर करत भाजपच्या वॉशिंग मशीन राजकारणावर सडकून टीका केली। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुवेंदू अधिकारी कोण आहेत, त्यांच्या राजकीय प्रवासाची इनसाइड स्टोरी जाणून घेणार आहोत। तसंच ममता दीदींचे विश्वासू सहकारी ते कट्टर वैरी हा प्रवास कसा झाला, त्या व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय आणि भ्रष्टाचाराचे आरोप असतानाही भाजपनं सुवेंदू अधिकारी यांनाच बंगालचा मुख्यमंत्री का केलं याची कारणमीमांसा आपण करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याआधी आपल्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठीला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा। नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय टीओडी मराठी। मग सुवेंदू अधिकारी आहेत कोण? तर पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात कांती भागात अधिकारी कुटुंबाचा मोठा राजकीय दबदबा आहे। त्यांचे वडील शिशिर अधिकारी हे बंगालमधील एक मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात। काँग्रेसमध्ये त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली। पुढे मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय राज्यमंत्रीही झाले तृणमूल काँग्रेस करून। सुवेंदू अधिकारी यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत 1989 मध्ये काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेमधून आपली राजकीय इनिंग सुरू केली। तेव्हा बंगालमध्ये डाव्यांची सत्ता होती, पण सुवेंदू यांनी 1995 मध्ये कांती नगरपालिकेतून पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडणूक जिंकली। पण त्यांच्या राजकीय जीवनातला खरा आणि टर्निंग पॉइंट म्हणता येईल असा पॉइंट ठरला तो 2007 मध्ये। तत्कालीन बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या डाव्या सरकारनं इंडोनेशियाच्या एका कंपनीसोबत मिळून नंदीग्राममध्ये एक केमिकल हब उभारण्यासाठी शेतकऱ्यांची तब्बल 10,000 एकर जमीन संपादित करण्याचा निर्णय घेतला होता। या विरोधामध्ये शेतकऱ्यांनी मोठं आंदोलन केलं। त्या ऐतिहासिक नंदीग्राम आंदोलनाचे प्रमुख रणनीतिकार हे खुद्द सुवेंदू अधिकारी होते। 14 मार्च 2007 ला पोलिसांच्या आणि आंदोलकांच्या संघर्षात गोळीबार झाला। 14 आंदोलक मारले गेले। या घटनेनं संपूर्ण देश हादरला आणि मग याच आंदोलनानं बंगालमधली 34 वर्षांची डाव्यांची जी मजबूत सत्ता होती ती उलथवून लावण्यामध्ये मोठी भूमिका बजावली आणि सुवेंदू अधिकारी एका रात्रीत बंगालचे मास लीडर बनले। ममता बॅनर्जींसोबतचा प्रवास ते बंड। ममता बॅनर्जी यांनी 1998 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडत तृणमूल काँग्रेसची स्थापना केली। तेव्हापासून अधिकारी कुटुंब हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे। सुवेंदू अधिकारी तर ममता बॅनर्जींचे अत्यंत विश्वासू आणि डावे उजवे हात म्हणतात तसं मानले जायचे। नंदीग्राम आणि सिंगूरच्या ऐशानानंतर ममतांनी त्यांना मोठी जबाबदारी दिली। जंगलमहाल, मालदा आणि मुर्शिदाबाद यासारख्या डाव्यांच्या बालेकिल्ल्यात तृणमूल काँग्रेसचं जाळं पसरवण्याची अत्यंत कठीण अशी जबाबदारी अधिकारी यांनी यशस्वीपणे पार पाडली। 2009 मध्ये त्यांनी डाव्यांचे दिग्गज नेते लक्ष्मण सेठ यांचा तब्बल 1.25 लाख मतांनी पराभव केला। विशेष म्हणजे 2004 मध्ये याच सेठ यांच्याकडून सुवेंदू पराभूत झाले होते। पुढे ममता बॅनर्जींच्या सरकारमध्ये त्यांनी परिवहन, पर्यावरण आणि पाटबंधारे मंत्री म्हणून महत्त्वाची खाती सांभाळली। सरकारमधले नंबर 2 चे नेते म्हणून मंत्री म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली। जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतरचे 2 नंबरचे नेते म्हणून अमित शहांचं नाव घेतलं जातं, ते स्थान ममता सरकारमध्ये अधिकारींचं होतं।
पण राजकारणात एक म्यान आणि दोन तलवारी कधीच एकत्र राहू शकत नाहीत. ममतांचे वारसदार म्हणून नावारूपाला नाव येत असतानाच TMC मध्ये ममतांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांचं प्रस्थही वाढायला सुरुवात झाली होती. हीच गोष्ट अधिकारी यांना खटकली. ज्या पक्षासाठी आपण लाठ्याकाठ्या खाल्ल्या, रस्त्यावर संघर्ष केला, तिथं आपल्याऐवजी अभिषेक बॅनर्जींना राजकीय वारसदार म्हणून तयार केलं जात असल्याचं सुवेंदू अधिकारी यांना जाणवू लागलं. पक्षातच त्यांची कोंडी होऊ लागली. ही अस्वस्थता इतकी वाढली की त्यांनी थेट पक्षाविरोधामध्ये बंड पुकारलं. नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा त्याग केला, राजीनामा दिला, पक्षाचा राजीनामा दिला आणि 19 डिसेंबर 2020 ला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये थेट भाजपमध्ये प्रवेश केला. TMCचं तर नुकसान झालंच, पण वैयक्तिक ममता दीदींसाठी देखील हा एक मोठा झटका होता. दीदींना सलग 2दा धूळ चारणारा नेता. भाजपमध्ये आल्यावर सुवेंदू अधिकारी यांचा थेट जो काही संघर्ष आहे तो ममता बॅनर्जी यांच्याशीच होता. कारण भाजपमध्ये सुवेंदू यांच्या ताकदीचा, क्षमतेचा, म्हणजे ममता बॅनर्जींना तोंड देईल, तोडीस तोड उत्तर देईल असा दुसरा नेताच नव्हता. त्यामुळं ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच प्रवेश झाल्यानं भाजपनं अमित शहा यांनी सुवेंदू यांना सगळी ताकद दिली. याच ताकदीच्या बळावर भाजपनं 200 पारचा नारा दिला. दुसरीकडं भाजप प्रवेशामुळे दुखावलेल्या ममता बॅनर्जींनी 2021 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत थेट नंदीग्राममध्ये जाऊन सुवेंदू अधिकारी यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली. अटीतटीच्या लढतीत सुवेंदू यांनी ममता दीदींचा 1956 मतांनी पराभव केला. यामुळे देशभरात खळबळ उडाली. पण भाजपचा 200 पारचा नारा जो काही आहे तो मात्र या निवडणुकीत पूर्ण होऊ शकला नाही. मात्र 3 वरून भाजपची आमदार संख्या थेट 77 वर गेली. यंदा 2026च्या निवडणुकीत मात्र सुवेंदू यांच्या नेतृत्वात भाजपनं 294 पैकी तब्बल 208 जागा जिंकल्या. एवढंच नाही तर त्यांनी सुवेंदू अधिकारी यांनी थेट ममता बॅनर्जींचा बालेकिल्ला आणि सगळ्यात सुरक्षित मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भवानीपूरमधून निवडणूक लढवली. थेट ममता दीदींना आव्हान दिलं आणि तिथंही त्यांनी ममता दीदींचा तब्बल 15,115 मतांनी ऐतिहासिक पराभव केला. ज्या नेत्याला ममता दीदींनी एका अर्थानं आपल्या बाजूला केलं होतं, साईडलाईनला टाकलं होतं, त्याच नेत्यानं दीदींना सलग दुसऱ्यांदा धूळ चारून TMCची 15 वर्षांची ऐतिहासिक जी काही सत्ता आहे ती मुळासकट उखडून टाकली आहे. हे केवळ 6 वर्षामध्ये घडलं नाही, पण 6 वर्षापूर्वी भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांच्यावर म्हणजे सुवेंदू अधिकारींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले होते. आणि हे आरोप दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यामुळंच आता पंतप्रधानांचा हा जुना व्हिडिओ नव्यानं व्हायरल झालाय. काय आहे ह्या व्हायरल व्हिडिओमध्ये? सुवेंदू यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीपेक्षा आज जी काही जास्त चर्चा होते ती या जुन्या व्हिडिओची. काँग्रेस पक्षानं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यानुसार एका नारदा स्टिंग ऑपरेशन नामक स्टिंग ऑपरेशनमध्ये सुवेंदू अधिकारी कथितरित्या खिशात पैसे घेताना कॅमेऱ्यात कैद झाले होते. 2016च्या निवडणुकीच्या काळामध्येच प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमधील एका सभेत याच स्टिंग ऑपरेशनचा दाखला दिला. मोदी त्या व्हिडिओमध्ये सुवेंदू अधिकारी टीव्हीवर कसे लाच घेताना दिसले याची अक्षरशः नकल करून दाखवत आहेत. मोदी हसत हसत म्हणतात, यांचं रूप किती भोळं दिसतं, पण हे टीव्हीवर कसे पैसे खिशात ठेवत आहेत हे तुम्ही पाहिलंच असेल. टीवी कैमरा के सामने कितना लाए हो? अच्छा, लाओ लाओ, और ऐसे कुर्ते में रख देते हैं. टीवी पे देखा कि नहीं देखा आपने? और चेहरा कितना भोला भाला था, ऐसा लगता था ये तो रोज की आदत वाले लगते हैं. त्यावेळी भाजपनं स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून देखील हा व्हिडिओ सर्वत्र पसरवला होता. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांच्या मागं ED आणि CBI लागले होते. आता त्याचं काय झालं ते अजून देखील समजलं नाही. पण आज काँग्रेसनं मोदींचा हाच जुना व्हिडिओ ट्विट करून पंतप्रधान मोदींवर आणि भाजपवर सडकून टीका केली आहे. काँग्रेसचं म्हणणं आहे की सुवेंदू अधिकारी किती मोठे भ्रष्टाचारी नेते होते हे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतायत. आज त्यालाच तुम्ही राज्याचा मुख्यमंत्री बनवताय. मोदींचा फंडा क्लिअर आहे, खूप खा, मलाही खाऊ घाला, दणक्यात भ्रष्टाचार पसरवा. विरोधक याला भाजपची वॉशिंग मशीन म्हणतायत.
आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांच्यावरही काँग्रेसमध्ये असताना भाजपनं अमित शहा यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. महाराष्ट्रात अजित पवारांवर खुद्द मोदींनी आरोप केले होते आणि आता शुवेंदू अधिकारी. विरोधकांच्या मते भाजपमध्ये आल्यावर गेल्यावर प्रवेश केल्यावर नेत्यांचे सगळे डाग धुवून निघतात आणि ते वॉशिंग मशीनमध्ये टाकल्यासारखे स्वच्छ होतात. पण पुढे जाण्याआधी तुम्हाला या आरोपांविषयी काय वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा. मग भाजपनं शुवेंदू अधिकारी यांनाच मुख्यमंत्री का केलं? तर यामागे एक विचारपूर्वक आखलेली रणनीती आहे. इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार भाजपला बंगालमध्ये टीएमसीच्या कार्यकर्त्यांना त्यांच्याच भाषेत रस्त्यावर उतरून जशास तसं उत्तर देऊ शकेल अशा एका खंबीर आणि आक्रमक नेत्याची गरज आहे. शुवेंदू अधिकारी यांच्याकडे प्रशासकीय अनुभव तर आहेच, शिवाय ते स्ट्रीट फायटर नेते म्हणूनही ओळखले जातात. रस्त्यावरची लढाई कशी लढायची याचं बाळकडू त्यांना ममता बॅनर्जी यांच्याकडूनच मिळालंय. महत्वाचं म्हणजे भाजपमध्ये आल्यावर शुवेंदू यांनी आक्रमक हिंदुत्वाचं राजकारण निवळ शिकलंच नाही, तर ते ती भूमिकाही घेऊ लागले. त्यांनी मोदींची सबका साथ सबका विकास ही घोषणा नाकारत जो आमच्यासोबत आम्ही त्यांच्यासोबत असा थेट हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाचा नारा दिला. 2024 मध्ये बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या अत्याचाराविरोधामध्ये आंदोलन उभारलं. यामुळे कट्टर हिंदुत्ववादी आणि हिंदू रक्षक म्हणून स्वतःची प्रतिमा उभी करण्यात त्यांना यश आलं असं म्हटलं जाते. याच सर्व कारणांमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं असं आता समोर येते. तसंच टीएमसी सरकारच्या काळातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी आणि राज्याला एक बंगाली चेहरा देण्यासाठी शुवेंदू हेच भाजपसाठी सर्वात योग्य उत्तम पर्याय होते. कारण सध्या भाजपकडे राज्यात मोदी शहा यांच्याशिवाय दुसरा कोणताही बंगाली नेताच नाही. थोडक्यात काय तर शुवेंदू अधिकारी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या साक्षीनेच त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण त्यांच्यावरील भ्रष्टाचारांच्या आरोपाचं काय झालं हे अजूनही माहीत नाही किंवा अजूनही त्याचा उलगडा झालेला नाही. आता राज्याचा कारभार ते कसा हाकतात हे बघावं लागेल. बांगलादेशातील घुसखोरीचा मुद्दा ते कसा रोखतात यावरच त्यांच्या हिंदुत्वाचं यश अपयश जोखलं जाईल. पण तुम्हाला काय वाटतं? शुवेंदू अधिकारी यांच्या मुख्यमंत्री होण्यानं खरोखरच बंगालचं राजकारण बदलेल का? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुवेंदू अधिकारी यांच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि या जुन्या व्हिडिओवरून सुरू असलेल्या वॉशिंग मशीन राजकारणाबद्दल तुमचं मत काय? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी आपल्या TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.